अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत पसंत केला जाणारा पदार्थ म्हणजे वांग्याचं भरीत. आणि भरीत म्हटलं की लगेच आपल्या डोक्यात विषय येतो जळगावचं खानदेशी झणझणीत वांग्याचं भरीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वांग्याच्या भरताची रेसिपी. तर सगळ्यात आधी मी मस्त कोवळी हिरवी वांगी जी जळगाव स्पेशल आहेत ती गॅसवरती भाजायला ठेवली आहेत. जर तुमच्याकडे चूल असेल तर खमंग असा सुगंध आणि चव या वांग्याला येत असते. पण शक्यतो आता ते शक्य होत नाही, म्हणून गॅसवर वांगी भाजून घेतली तरी चालतील. आता वांगी भाजून झाली आहे, ती थंड होईपर्यंत आपण भरताचं साहित्य बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोबऱ्याचे काप, त्याचबरोबर मूठभर शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, तिखट, कोथिंबीर, पातीचा कांदा, जी हिरवी कांद्याची पात असते त्याच्या मागे जो कांदा असतो तो, आणि पात, त्याचबरोबर कोवळे हिरवे वटाणे आणि टोमॅटो हा ऑप्शनल आहे. जळगावच्या वांग्याच्या भरतात टोमॅटो टाकला जात नाही, पण जर तुमची आवड असेल तर तुम्हीसुद्धा घालू शकता. त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट आणि आपले भाजलेले वांगे. तर अगदी इतक्या कमी साहित्यात भरीत होतं. तर आता आपण जे वांगे भाजून घेतले होते ते गार झाले आहेत, तर त्याचं वरचं साल काढून घेऊया. तर वांगे भाजताना आपण जर तेल लावलं त्यांना आणि मग भाजले तर साल निघायला पटपट मदत होते. आणि थंड केल्यानंतरच आपण काढतो, कारण हाताला चटके लागण्याची शक्यता असते. तर अजून एक छोटीशी टिप म्हणजे जर तुम्ही साल काढताना आपली जी बोटं असतात ती पाण्यात बुडवली आणि मग साल काढायला घेतली ना, तर आपल्या बोटांना जे वांग्याचे जे काळे टरफले लागतात तर ते पुन्हा वांग्याला चिकटत नाही. म्हणून साल काढली की लगेच पाण्यात हात बुडवायचा आणि मग हळूहळू असं करत करत सगळ्या वांग्याची साल काढून घ्यायची. वांग्याची साल काढून घेतल्यानंतर महत्त्वाचं काम म्हणजे वांग्याला ठेचून घ्यायचं. तर लाकडाच्या बडगीमध्ये हे वांगं ठेचलं जातं. हीच या भरताची स्पेशालिटी आहे. पण आता माझ्याकडे इथे बडगी नाही आहे, म्हणून मी तुम्हाला प्लेटमध्येच ठेचून दाखवत आहे. पण शक्यतो तुमच्याकडे जे काही लाकडाचं वाटायचं असेल तर त्याच्याने तुम्ही वाटून घ्या. आणि अगदी असं पूर्ण गुठळ्या आपल्याला त्याच्यातल्या मोडून घ्यायच्या आहेत. तर आता त्याच्यानंतर आपण भरीत करायला घेऊया. तर एका कढईला मी तापवून घेतलं आहे आणि त्याच्यात तेल घेतलं आहे. तर भरीत करताना शक्यतो तेल हे थोडंसं जास्त घ्यावं, कारण तेव्हाच भरीत असं चमचमीत लागतं आणि भरताला चवसुद्धा छान येते. तर तेल तापल्यानंतर मी शेंगदाणे सगळ्यात आधी तळून घेत आहे, कारण आपण नंतर शेंगदाणे टाकले तर ते थोडेसे कच्चे कच्चे लागतात. म्हणून सगळ्यात आधी शेंगदाणे तळून ते बाजूला काढून घ्यायचे. तर बघा असं थोडं खमंग होईपर्यंत शेंगदाणे तळायचे, जेणेकरून जेव्हा आपण भरीत खातो तर भरीत हे नरम असतं आणि त्याच्यात असे कुरकुरीत शेंगदाणे आले तर ते खातानासुद्धा एक खमंग चव येते. म्हणून सगळ्यात आधी शेंगदाणे तळून घ्यायचे. तसंच शेंगदाणे तळून झाल्यानंतर खोबऱ्याचे जे आपण काप केले होते ते सुद्धा आता आपण तळून घेणार आहोत. तर शेंगदाणे काढून घेतल्यानंतर मग मी आता खोबऱ्याचे काप तळायला घालते. खोबऱ्याचे काप टाकल्यानंतर अगदी 2 ते 3 सेकंदातच काप काढून घ्यायचे, कारण काय होतं तेल तापलेलं असतं आणि मग काप जळण्याची शक्यता असते. मग ते भरीत जळकं लागेल, म्हणून काप लगेचच काढून घ्यायचे. शेंगदाण्याने इतके परतवायचे नाही. आता शेंगदाणे आणि खोबऱ्याचे काप परतून घेतल्यानंतर आपण मुख्य भरताच्या फोडणीला सुरुवात करणार आहोत. तर ही फोडणी करताना तेल शक्यतो अगदी कडकडीत गरम असावं, तेव्हाच फोडणी छान बसते आणि तेव्हाच ते भरीत चवीला चांगलं लागतं. तर अगदी गरम तापलेल्या तेलात आपल्याला सगळ्यात आधी जिरं आणि मिरच्या परतवायच्या आहेत. तर मिरच्यासुद्धा आपलं तेल हे तापलेलं असतानाच परतवायचं, नाही तर ते भरीत असं थोडंसं थंड थंड लागतं. तर जितकं तुमचं तेल तापलेलं असेल तेवढी भरताची जी फोडणी आहे ती अगदी छान बसते. तर शक्यतो जेव्हा आपण मिरच्या परतवतो तर या भरतासाठी मिरच्या ज्या आहेत त्या अगदी तिखट चवीच्या घेतल्या जातात. पण तुमच्याकडे जर तिखट खात नसतील तर तुम्ही साध्या मिरच्या घेतल्या तरी चालतील, किंवा मग जाड बारीक मिक्स घ्यायच्या. तर मिरच्या तळल्यानंतर आता कांदा परतून घेणार आहे. तर कांदा परतताना हा जो आपला कांदा असतो जो आपण वर्षभर वापरतो तो कांदा वापरायचा नाही आहे. तर आपली जी कांद्याची हिरवी पात असते त्याच्या मागे जो कोवळा कांदा असतो तो वापरायचा. तो जर तुमच्या पातीसोबत जास्त आलेला नसेल तर तुम्ही कांदा नाही घातला तरी चालेल, पण भरतामध्ये जो असतो आपला तो शक्यतो जो कोवळा कांदा असतो तोच आपल्याला घालायचा असतो. तर मिरच्या परतून झाल्यानंतर कांदासुद्धा आपल्याला आता व्यवस्थितरित्या परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कच्चं जे चव असते ती आपल्याला पूर्णपणे घालवायची आहे. तर कांदा अगदी नरम परतवून घेतल्यानंतर मगच आपण पुढचं साहित्य त्याच्यात ॲड करणार आहोत.
तर बघा आता आपला कांदा छान परतून झालेला आहे. तर त्याच्यात मी लसणाची पेस्ट घातली आहे. तर लसणाची पेस्ट घातल्यानंतर तीसुद्धा थोडीशी परतून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर हिरवे वटाणे जे असतात आपले ते आपल्याला घालायचे आहेत. तर हिरवे वटाणे घातल्यानंतर थोडं व्यवस्थित फोडणी परतून घ्या, कारण वटाणे आपले कच्चे राहण्याची शक्यता असते. तर ते काय आहे ना, खाताना आपल्याला त्याची चव लागते उग्र, त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या वटाणे आपले शिजले पाहिजे, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. वटाणे छान शिजल्यानंतर त्याच्यात आता आपण घालणार आहोत टोमॅटो. जर तुम्ही टोमॅटो घालणार आहात तर, जर टोमॅटो तुम्हाला घालायचा नसेल तर तुम्ही डायरेक्ट हिरव्या पातीचा कांदा घालू शकता या स्टेजला. पण टोमॅटो घातल्याने एक छान थोडीशी आंबट चव येते. पण टोमॅटो हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. टोमॅटो घातल्यानंतर त्यालासुद्धा व्यवस्थित नरम परतवून घ्यायचा आहे. तो पूर्णपणे शिजल्यानंतर मग त्याच्यात आपण कांद्याची पात घालणार आहोत. तर हा सगळ्यात मुख्य इन्ग्रेडियंट आहे या भरितामधला. तर जेव्हाही आपण खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत म्हटलं की तर त्याच्यात पातीचा कांदा घातला जातो. तर कांद्याची पात ही या भरतासाठी हवीच. तर आवर्जून कांद्याची पात घाला, कारण कांद्याच्या पातीचं भरीत खूप सुंदर आणि खूप छान लागतं. तर आता कांद्याची पात मी इथे घातलेली आहे आणि त्याचबरोबर आता अर्धा चमचा मीठ याच्यात टाकत आहे. तर मीठ टाकल्याने काय होतं, कांद्याची पात जी आहे ती लवकर नरम होते, लवकर शिजायला आपल्याला मदत मिळते. म्हणून या स्टेजला मीठ घालायचं, जेणेकरून कांद्याची जी पात आहे ती नरम होईल. कारण आपण पात व्यवस्थित शिजली नाही तर ती अशी कचवट लागते आणि मग त्याच्यामुळे भरिताची टेस्ट जी आहे ती खराब होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे आपली पात जी आहे व्यवस्थितरित्या शिजेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर या स्टेजला तुम्ही एक वाफ काढून घेतली तरी चालेल, कारण वाफ काढली तर कांद्याची पात अगदी लवकर नरम होते. आता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित नरम सगळं काही शिजलं आहे, कारण आपण वांगे आधीच भाजून घेतो. तर त्याच्यामुळे वांगे कढईत घातल्यानंतर आपल्याला फार काळ भरीत परतवायचं नसतं. तर त्याच्यामुळे जे काही साहित्य आपण आधी घालतो तर त्याला एक व्यवस्थितरित्या दणदणीत वाफ काढून घ्यायची, जेणेकरून सगळं शिजल्यानंतर भरीत आपलं व्हायला वेळ लागणार नाही. तर इथे फोडणी आपली छान पद्धतीने शिजली आहे. तर आता या स्टेजला इथे जे आपले ठेचलेले वांगे होते ते मी टाकत आहे. वांग्याबरोबर जे आपले शेंगदाणे आणि तळून घेतलेलं खोबरं असतं ते सुद्धा या स्टेजला घालायचं आणि भरीत जे आहे ते मोठ्या गॅसवरतीच पटापट परतवून घ्यायचं. परतवून व्यवस्थितरित्या परतवायचं, जेणेकरून आपली जी फोडणी असेल ती पूर्णपणे एकजीव होईल आणि पूर्ण जे वांगं असतं आपलं त्याला एकसारखी टेस्ट येईल. तर पटापट परतवल्यानंतरसुद्धा आपल्याला भरताला एक वाफ काढून घ्यायची आहे. छान व्यवस्थितरित्या मिक्स केल्यानंतरच आपल्याला वाफ काढायची आहे, कारण जे काही आपण साहित्य टाकतो ते कोरडं असतं. ही पातळ भाजी नसते. ग्रेव्हीच्या भाजीत कसं असतं की आपण टाकल्यानंतर ग्रेव्ही एकजीव होते, पण इथे मात्र आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते. तर व्यवस्थितरित्या सगळं हलवून घेतल्यानंतर एक छान वाफ काढायची, जेणेकरून वाफेवरती सगळं जे आहे ते मस्तपैकी व्यवस्थित एकजीव होऊन येतं. जे काही आपण ॲड करतो ते त्याला एक वाफ बसते आणि सगळं जे साहित्य असतं आपलं ते मिळून येतं. तर तुम्ही बघत असाल आपलं अगदी कमी वेळेत छान भरीत झालं आहे. भरीत वांगं ॲड केल्यानंतर खूप वेळ परतवायचं नाही आणि लगेच काढून घ्यायचं आणि आपलं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे. तर असं कमी साहित्यात झटपट होणारं आपलं खानदेशी वांग्याचं भरीत अगदी कमी वेळेत तयार झालं आहे. या भरताला जी चव असते ती जी आपली रेग्युलर भरीत आपण करत असतो त्यापेक्षा खूप वेगळी असते. त्याच्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.